नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी अनेक वयस्कर लोक आंघोळ करताना अचानक बेशुद्ध पडतात. काही वेळा तर मृत्यूही होतो. पण का होतं असं? आंघोळ ही तर रोजची साधी गोष्ट आहे ना. मित्रांनो, आपण आंघोळ चुकीच्या पद्धतीने करत आहोत आणि त्याचे परिणाम खूप धोकादायक असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहोत. आंघोळीचा शरीरावर प्रभाव. आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा शरीरात अनेक बदल होतात. रक्तभिसरण बदलतं, शरीराचं तापमान बदलतं, हृदयावर थोडा ताण येतो. जर आपण चुकीची पद्धत वापरली तर हा ताण धोकादायक ठरू शकतो. आंघोळ करताना मृत्यू का होतो? खूप लोकांना वाटतं की हे फक्त योगायोग आहे, पण यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. त्यातील काही मुख्य कारणे: अचानक थंड पाणी घेणे, त्यामुळे शरीराला शॉक बसतो. खूप गरम पाणी, रक्तदाब कमी होतो. सरळ डोक्यावर पाणी, त्यामुळे मेंदूवर ताण येतो. आधीपासून असणारे आजार, विशेषतः हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज, डायबिटीस या लोकांसाठी आंघोळ अधिक काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. चुकीच्या आंघोळीच्या सवयी. आपण नकळत काही मोठ्या चुका करतो, जसे की सरळ डोक्यावर पाणी टाकणे, खूप थंड किंवा गरम पाणी वापरणे, खूप वेळ आंघोळ करणे, उपाशीपोटी आंघोळ करणे, चक्कर येत असताना आंघोळ करणे. या छोट्या चुका मोठा धोका बनू शकतात. त्यामुळे योग्य आंघोळीची पद्धत कोणती? आता सर्वात महत्त्वाचा भाग, योग्य पद्धत, स्टेप बाय स्टेप. आधी पायावर पाणी टाका, शरीर हळूहळू ॲडजस्ट होतं. मग हात आणि शरीरावर पाणी घ्या. शेवटी डोक्यावर पाणी टाका. कोमट पाणी वापरा, खूप थंड किंवा गरम पाणी टाळा. वयस्कर लोकांनी बसून आंघोळ करावी. बाथरूममध्ये घसरू नये म्हणून काळजी घ्या. वयस्करांसाठी विशेष टिप्स. वयस्कर लोकांनी खास लक्ष द्यावं. बाथरूममध्ये अँटी स्लिप मॅट वापरा. जास्त वेळ उभं राहू नका. चक्कर येत असेल तर लगेच थांबा. मित्रांनो, आंघोळ ही रोजची गोष्ट आहे, पण तीच चुकीच्या पद्धतीने केल्यास जीवघेणी ठरू शकते. म्हणून लक्षात ठेवा, आधी पाय, मग शरीर, शेवटी डोकं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.